तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठा आनंदाचा क्षण साजरा करत आहात. तुमच्या जवळच्या मित्राचा वाढदिवस आहे. सर्वत्र हसणं खेळणं सुरू आहे आणि रात्रीच्या शांततेत तुम्ही तुमच्या आलिशान कारमधून घरी परतत आहात. रस्ते मोकळे आहेत, गाडीचा वेग वाढत जातोय आणि अचानक एका सेकंदाच्या 10व्या भागात सर्व काही शांत होतं. चकाकणाऱ्या कारचा लोखंडी गोळा होतो आणि क्षणात 3 तरुण आयुष्य संपून जातात. इंदूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघाताने केवळ मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात एका माजी गृहमंत्र्यांची मुलगी आणि एका काँग्रेस नेत्याचा मुलगा यांचा समावेश होता. पण या घटनेत सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ज्या गाडीत सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स होत्या त्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली मुलगी धडकेनंतर थेट बोनेट ओलांडून डंपरवर जाऊन आदळली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अपघाताचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपण फक्त बातम्यांच्या पलीकडे जाऊन हे समजून घेणार आहोत की लाखो रुपयांच्या गाड्या आणि आधुनिक सुरक्षा फीचर्स असूनही लोक आपले प्राण का गमवत आहेत. आपण हे देखील पाहूया की कारच्या मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावणे हे एखाद्या मृत्यूच्या सापळ्यासारखे कसे ठरू शकतात. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. या व्हिडिओचा उद्देश कोणावर टीका करणे नसून यातून धडा घेऊन भविष्यातील असे अपघात टाळणे हा आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4:45 सुमारास इंदूरच्या रालामंडल बायपासवर झाला. या अपघाताचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत ते पाहून अंगावर काटा येतो. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या वेळेनुसार पहाटेची वेळ होती आणि रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता. ताशी 130 ते 140 किलोमीटरच्या वेगाने जाणारी ती कार कॅमेऱ्यात नीट दिसतही नाही. इतक्या वेगाने ती तिथून निघून जाते. त्यानंतर फक्त एक कानठाळ्या बसवणारा आवाज येतो. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची 26 वर्षांची मुलगी प्रेरणा बच्चन, काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा 25 वर्षांचा मुलगा प्रखर आणि त्यांचा मित्र मानसिंग या तिघांचा जागीच मृत्यू झाला. प्रखरचा वाढदिवस असल्याने हे सर्व मित्र कोको फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते आणि तिथून परतत असताना हा काळ आला. आता आपण या अपघाताच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 6 एअरबॅग्स असूनही प्रेरणा बच्चन यांचा मृत्यू इतक्या भीषण पद्धतीने कसा झाला. त्या तर मागच्या सीटवर बसल्या होत्या. पोलिसांच्या तपासातून आणि रिपोर्ट्समधून एक अत्यंत भयानक माहिती समोर आली आहे. प्रेरणा कारच्या मागच्या सीटवर मधल्या बाजूला बसली होती. जेव्हा 130च्या वेगाने जाणारी कार उभ्या असलेल्या डंपरला मागून धडकली तेव्हा विज्ञानाचा एक साधा पण क्रूर नियम तिथे लागू झाला, ज्याला आपण इनर्शिया म्हणतो. जेव्हा एखादी गाडी ताशी 130 किलोमीटरच्या वेगाने धावत असते तेव्हा त्या गाडीत बसलेल्या प्रत्येक वस्तूचा आणि व्यक्तीचा वेग देखील 130 किलोमीटरच असतो. ज्या क्षणी गाडी डंपरला धडकली त्या क्षणी गाडीचा वेग 0वर आला. पण गाडीत बसलेल्या प्रवाशांचे शरीर अजूनही 130च्या वेगाने पुढे जात होते. जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल तर तुम्हाला थांबवणारे गाडीत काहीच नसतं. प्रेरणाने सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे धडकेच्या त्या एका सेकंदात ती मागच्या सीटवरून एका मानवी मिसाईलप्रमाणे पुढे फेकली गेली. ती ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटच्या मधून थेट पुढची काच फोडून बोनेटवर आली आणि तिचे डोके डंपरच्या लोखंडी भागावर आदळले. घटनास्थळी डंपरवर तिचे केस आणि मांसाचे तुकडे सापडले. यावरून अपघाताची भीषणता आणि त्या धडकेची तीव्रता आपल्या लक्षात येईल. अनेक लोकांना असं वाटतं की एअरबॅग्स म्हणजे जादूची गोष्ट आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवेल. पण मित्रांनो, हे अर्धसत्य आहे. एअरबॅग्स या सीट बेल्टला पूरक म्हणून डिझाईन केलेल्या असतात. जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल तर एअरबॅग्स उघडल्या तरी त्या तुम्हाला वाचवू शकत नाहीत. उलट वेगाने उघडणारी एअरबॅग सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीला अधिक गंभीर इजा करू शकते. या प्रकरणात तर प्रेरणा मागच्या सीटवर असल्याने तिच्यासमोर कोणतीही एअरबॅग नव्हती जी तिला पुढे जाण्यापासून रोखू शकेल. भारतात नवीन नियमानुसार आता मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनाही सीट बेल्ट अनिवार्य आहे. आधुनिक गाड्यांमध्ये मागच्या प्रवाशांसाठी 3 बेल्ट असतात, पण दुर्दैवाने आपण अजूनही या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत. या अपघाताचे दुसरे सर्वात मोठे आणि गंभीर कारण म्हणजे मद्यपान आणि ड्रायव्हिंग. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्याचे पुरावे सापडले आहेत. वैद्यकीय तपासणीतही चालकासह प्रवासी नशेत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जेव्हा आपण दारू पितो तेव्हा आपल्या मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते. 130च्या वेगाने गाडी चालवताना जर एखादा अडथळा समोर आला तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी तुमच्याकडे सेकंदांचा छोटा भाग असतो. नशेत असल्यामुळे चालकाला उभ्या असलेल्या डंपरचा अंदाज आला नसावा आणि ब्रेक लागण्यापूर्वीच उशीर झाला होता. सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की धडकेच्या फक्त 6 सेकंद आधी ब्रेक लावण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता आपण थोडं गाड्यांच्या स्ट्रक्चरबद्दल आणि सुरक्षेबद्दल बोलूया.
ही कार टाटा नेक्सन असल्याचं सांगितलं जात आहे, जी सुरक्षतेच्या बाबतीत उत्तम मानली जाते. पण कोणतीही कार तशी 130 ते 140च्या वेगाने होणाऱ्या धडकेला झेलण्यासाठी बनवलेली नसते. क्रॅश टेस्ट सहसा 64 किलोमीटर प्रति तास वेगाने केली जाते. जेव्हा वेग दुप्पट होतो तेव्हा धडकेतील ऊर्जा चौपट होते. इतक्या अफाट ऊर्जेमुळे गाडीचा पुढचा भाग अक्षरशः कागदासारखा चुरगळला गेला. गाडीचा इंजिनचा भाग थेट केबिनमध्ये घुसला. अशा वेळी गाडी कितीही महागडी असली तरी भौतिकशास्त्राचे नियम बदलत नाहीत. या घटनेचा आणखी एक पैलू म्हणजे हायवेवरील उभ्या असलेल्या गाड्या. राला मंडल बायपासवर हा डंपर तिथे उभा होता. अनेकदा हायवेवर ट्रक किंवा डंपर कोणत्याही रिफ्लेक्टरशिवाय किंवा इंडिकेटरशिवाय उभे केले जातात. रात्रीच्या वेळी अशा उभ्या गाड्या काळोख्यात मिसळून जातात. जर तुमच्या गाडीचा वेग मर्यादित असेल तर कदाचित तुम्हाला त्या दिसू शकतात आणि तुम्ही गाडी वळवू शकता. पण अतिवेग आणि मद्यपान असेल तर अशा उभ्या गाड्या मृत्यूचे सापळे ठरतात. या प्रकरणात डंपर चालक अपघातानंतर पळून गेला आहे, ज्याचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघातामुळे 3 प्रतिष्ठित कुटुंबांचे चिराग विझले आहेत. प्रेरणा बच्चन ही मुंबईहून MBA पूर्ण करून UPSC आणि MPSCची तयारी करत होती. प्रखर कासलीवाल यांचा वाढदिवस होता, ज्या दिवशी त्याने जगाचा निरोप घेतला. मानसिंग याच्या कुटुंबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. हे सर्व तरुण उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील होते. त्यांच्याकडे सर्व काही होतं, पण एका रात्रीच्या एका चुकीच्या निर्णयाने सर्व काही संपून टाकलं. त्यांची चौथी मैत्रीण अनुष्का राठी सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे स्पीड थ्रिलर्स इट किल्स. वेगाची मजा काही क्षणाची असते, पण त्याची किंमत आयुष्यभराची असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे सीट बेल्ट. तुम्ही गाडीत कुठेही बसा, पुढच्या सीटवर किंवा मागच्या, सीट बेल्ट लावणं ही तुमची जबाबदारी आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह बाबत असलेली आपली निष्काळजीपणा. पार्टी करणं चुकीचं नाही, पण दारू पिऊन स्टिअरिंग हातात घेणं हा केवळ स्वतःचा नाही तर इतरांच्या जीवाशी खेळ आहे. आपल्या देशात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. आपण सरकारला दोष देतो, खराब रस्त्यांना दोष देतो, पण जेव्हा आपण स्वतः नियम मोडतो तेव्हा आपण आपल्या मृत्यूला स्वतःच आमंत्रण देत असतो. माजी गृहमंत्री ज्यांनी स्वतः कायदा आणि सुव्यवस्था पाहिली आहे, त्यांच्याच मुलीचा असा अंत होणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. हे सिद्ध करतं की अपघात कोणाचाही पद किंवा प्रतिष्ठा बघत नाही. तुमच्या घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे हे नेहमी लक्षात ठेवा. एक छोटीशी चूक तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? भारतात रस्ते सुरक्षा नियम फक्त कागदावरच आहेत का? लोकांमध्ये जनजागृती कमी आहे की प्रशासनाचा धाक कमी पडतोय? आणि तुम्ही शेवटच्या वेळी मागच्या सीटवर बसल्यावर सीट बेल्ट लावला होता का? तुमचं प्रामाणिकपणे उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित कोणाचे तरी विचार बदलू शकतात. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.